मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी खूप उदास असते. बिचारी शांत शांत असते आणि खूप रडत असते. घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते. त्याचबरोबर पार्थबरोबर जे प्रेमाचे क्षण तिने घालवलेले असतात, कशाप्रकारे दोघेही एकमेकांना प्रपोज करायला अगदी घाबरत असतात, ते सगळं काही नंदिनीच्या डोळ्यासमोरून आता जात असतं. तिला त्या सर्व काही गोष्टी आठवून आता खूप त्रास होऊ लागतो. त्यानंतर नंदिनीला हे सगळं आठवून खूप त्रास होऊ लागतो आणि बिचारी खूप रडत असते. त्यानंतर आता तिला आठवतं कशाप्रकारे त्या भामट्या दीपकने मला त्या जंगलामध्ये किडनॅप करून ठेवलं होतं आणि माझ्याबरोबर तो चक्क लग्न करायलाच निघाला होता, परंतु बिचाऱ्या जीवाने कसंबसं मला वाचवलं आणि तोच जीवा नंतरसुद्धा माझ्या मदतीला धावून आला. जेव्हा लोक माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होते, मी लग्नमंडपामध्ये आल्यानंतर तेव्हा जीवानेच माझी एक मदत केली आणि आयुष्यभराचा साथीदार तो आता बनलाय. माझ्याबरोबर लग्नगाठ बांधून चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या प्रत्येकाला त्याने गप्प केलं. हे आठवून सुद्धा नंदिनी खूप रडते. आता ती बिचारी रडत असताना मानिनी तेथे येते आणि तिच्या जवळ बसते. मग मानिनी म्हणते, बाळा रडू नकोस ना नंदिनी, असं म्हणणार नाहीये मी, कारण आज एका दिवसामध्ये तू कशा कशातून गेलीये हे मला माहीत आहे. तेव्हा आता नंदिनी मानिनीला मिठी मारून खूपच रडू लागते. तिला काहीही सुचत नसतं. तर मानिनी आता प्रेमानेच तिला जवळ घेते, आपल्या लेकीसारखं तिला समजावते. तर दुसरीकडे धनंजयराव हे समजावत असतात की शारदा काळजी करू नको, अगं आरू तू सुद्धा बेटा काळजी करू नको, कारण पार्थसारखा समंजस जोडीदार हा काव्याबरोबर आहे. त्याचबरोबर नंदिनीसारखी प्रेमळ बहीण आहे, तिला तिथे कुठलीही अडचण येणार नाही. आरू विचारते, हो असं आहे का? मग हाच प्रेमळ नवरा आणि सासरची प्रेमळ माणसं तिला एक्झामला बसू देतील का? नाही देणार ना बसू तिला एक्झामला. मग मला तुम्हीच सांगा आता बाबा, तिने लग्नाला प्रायोरिटी द्यायला हवी, करिअरला इम्पॉर्टन्स द्यावं. त्याचवेळी आता धनंजय रागात म्हणतो की शारदा, हे बघ काव्याचं मला माहीत नाहीये, परंतु या आरुषीला जरा बोलायला शिकव. अगं घरी आल्यानंतर हिचं एकदमच भानच सुटून गेलंय बोलायचं. तेव्हा आरुषी काही न खाता पिता आता लगेच भरल्या ताटावरून तेथून उठून रूममध्ये जाते. तेव्हा धनंजयला अजूनच राग येतो. मग शारदा म्हणते, अहो तुम्ही जरा शांत राहा. बरं मी काय सांगते, मांडव परातनीसाठी तुम्हाला तिकडे त्या दोघींनाही आणायला जावं लागेल. आपल्याला पाठवणी सुद्धा मुलींची नीट करता आली नाही, निदान हे तरी रीतीप्रमाणे करूयात. तर दुसरीकडे नंदिनी आता खूपच रडत असते. त्यावेळी आता मानिनी बिचारी आता तिला समजून घेत म्हणते, बाळा हे बघ अगं रडू नकोस आता, कारण जे झालंय ना ते ॲक्सेप्ट करायला आता शिकायचं. अगं तुझ्या जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी आले नाहीये बाळा मी इथे, आणि मला करायची सुद्धा नाहीये, कारण तुझ्यावर आणि काव्यावर, माझ्या दोन्हीही मुलांवर जो प्रसंग ओढवलाय ना तो कुणीच टाळू शकत नव्हतो. पुढे संसार कसा कर याबद्दलही मला काहीच बोलायचं नाहीये बाळा, कारण मी आता काहीही बोलले ना तरीही ते सरसकट साधं सोपं नाहीये बाळा. पण आज तूच कशाला तर काव्याच्या आणि माझ्या दोन्हीही मुलांच्या या आयुष्यामध्ये जे काही घडलंय ना त्यात स्वतःला कसं सावरायचं असतं हे खरंच मलाही नाही माहीत. फक्त या घरात तू एकटं असं स्वतःला समजू नको. हे बघ मी आहे तुझ्याबरोबर बाळा नंदिनी. हे बघ या घरामध्ये मी तुझ्या आईची जागा नाही घेऊ शकत, पण मला मैत्रीण नक्कीच मान. आता असं म्हटल्याबरोबरच नंदिनी ही मानिनीकडे पाहतच राहते आणि या मैत्रिणीपाशी अगदी तू काहीही बोलू शकते हा बाळा. तेव्हा नंदिनी आता मानिनीकडे पाहतच राहते. तेव्हा मानिनी म्हणते, हो बाळा अगदी काहीही बोलू शकतेस. तेव्हा नंदिनी आता खूपच रडते आणि लगेच पुन्हा एकदा मानिनीला मिठी मारते, कारण तिला थोडासा का होईना आधार मिळालेला असतो, दिलासा मिळालेला असतो. आता ती ज्या ठिकाणी उभी असते ना, मानिनी त्या गोष्टीसाठी काहीही करू शकते हे पण तिला माहीत असतं, परंतु धीराचे, आपुलकीचे आणि प्रेमाचे शब्द आता मानिनीने बोलून नंदिनीला थोडा का होईना धीर दिलेला असतो. पुढे मानिनी म्हणते, बाळा तुझी ही अवस्था आहे तर काव्याची काय असेल, असं म्हणून ती आता रडू लागते. तर आता नंदिनीला सुद्धा काव्याची खूपच काळजी वाटते. तर आता दुसरीकडे काव्या ही खूप भडकलेली असते. तेव्हा ती आता सर्व तेथे असणारे गिफ्ट्स, तेथे असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकत असते. त्याचवेळी मात्र आता त्या फेकलेल्या वस्तू रम्याच्या पायाजवळ जाऊन पडतात. मग आता
त्या रम्या लगेच ते गिफ्ट उचलते आणि काव्याजवळ आणून ठेवते. मग आता ती गालात हसत असते, काव्याची गंमत घेत असते. त्यावेळी आता काव्या तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. ती डोक्याला हात लावून बिचारी तेथे उभी राहिलेली असते. त्याचवेळी रम्या आता लगेच काव्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तेथे येते आणि मग काव्याला म्हणते, काव्या अगं जे झालं ते झालं, आता त्या गोष्टीचा तू विचार करू नकोस, धर हे पाणी घे. मग काव्या रागातच म्हणते, मला पाणी नको आहे. मग रम्या म्हणते, अगं घे ना थोडं पाणी, तुला जरा बरं वाटेल. तेव्हा काव्या आता खूपच चिडते आणि म्हणते, हे बघ रम्या, अजिबात माझ्या वाटेला जायचं नाही, समजलं. हे बघ, नंदिनी ताईला तू नको ते भडकवलंच असेल, त्याचबरोबर तिला काही नको ते सांगितलं असेल, तिला तिचा ब्रेन वॉशसुद्धा केला असेल, पण मी काही नंदिनीताई नाही आहे तुझं ऐकून घ्यायला, आणि माझ्या जखमेवर तर तू मिठच चोळू नको, समजलं. असं म्हणून आता काव्या ही खूपच भडकते आणि रम्याला अगदी एका क्षणातच गप्प करते. तेव्हा आता रम्या एकदम शांत होऊन जाते आणि तिला समजतं ही तर लवंगी मिरची आहे. मग आता तरीही रम्या उगीच काव्याच्या नादी लागण्याचा प्रयत्न करते आणि काव्या असं म्हणून तिचा हात पकडू लागते. तेव्हा तोच हात झिडकारत आता काव्या म्हणते, रम्या. मग रम्या पुढे म्हणू लागते, काव्या अगं एवढी सुद्धा वाईट नाहीये मी, अगं दुसऱ्यांच्या दुःखामुळे आनंद वाटावा असा स्वभाव सुद्धा नाहीये माझा. अगं आपलं आयुष्य आहे ना, ते अचानक एके दिवशी वेगळ्या वळणावर जातं ना, काय वाटतं ना हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, म्हणूनच मी तुझ्याबरोबर इथे बोलायला आली आहे. तेव्हा काव्य अजूनच रागात रम्याकडे पाहते, कारण माझ्या दृष्टीने सर्वात जास्त वाईट तुझ्याबरोबर झालंय काव्या, अगं त्या नंदिनीपेक्षा जास्त वाईट. तेव्हा काव्य आता रम्याच्या बोलण्याचा विचार करते आणि लगेच आपली तिच्याकडे पाठ करते आणि तिचं बोलणं ऐकू लागते. ती नक्की काय बोलतीये याचा अर्थ समजून घेऊ लागते. त्यानंतर पुढे रम्या म्हणू लागते, अगं नंदिनीचं लग्न तर होणारच होतं, तिच्या नावापुढे देशमुख हे नाव लागणारच होतं, सो या दोन्ही गोष्टी व्हायच्या होत्या ना, त्या झाल्याच आहेत. हो, आता पण पार्थऐवजी जीवाबरोबर झालं. पण तुझं काय होऊन बसलं ग काव्या, तू तर करवली म्हणून त्या लग्नामध्ये गेली होतीस, अगं करवलीची नवरी करून टाकलं ग तुला त्यांनी. अगं हे सगळं खूप हॉरिबल आहे काव्या, अगं या घरामध्ये ना तुझा कोणीच विचार केला नाही. असं म्हणून आता रम्या नको ते काव्याच्या डोक्यामध्ये भरवू लागते. तर काव्या काही न ऐकता लगेच तेथून चाललेली असते. पण आता रम्या लगेच तिचा हात पकडून तिला तिथे अडवते आणि म्हणते, अगं ॲटलिस्ट या सर्व प्रकरणामध्ये मी तरी आहे तुझ्या बरोबर. आता या घरामध्ये असंच आहे, जे झालंय ना ते मान्य कर मुकाट्याने, मूव ऑन हो आणि ॲक्सेप्ट करतील असंच घरातील सर्वजण तुला सांगतील. कारण मला विचार ना, मला सुद्धा असंच सांगितलं होतं यांनी. पण काव्या तू अजिबात कुणालाही काही सांगू नकोस आणि कुणाचं काही ऐकू नकोस. तुला राग आला ना, तुझी चिडचिडी झाली ना, तर ती बिनधास्तपणे अगदी व्यक्त करायला शिक आणि काहीही अगदी मनात ठेवू नकोस. कारण मन मारून तोंड दाबून एक रम्या अगोदरच या घरात मरती आहे आणि माझी अजिबात इच्छा नाहीये काव्या की या घरामध्ये अजून एक रम्या तयार व्हावी किंवा काव्याची रम्या व्हावी. तर आता दुसरीकडे मानिनी आणि नंदिनी या दोघीही आता एकमेकींकडे पाहतच राहतात. त्यानंतर काही बोलावंसं वाटतंय का बाळा तुला अजून, असं मानिनी विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, पण थँक्यू हा आई, तुम्ही मला समजवलंत. त्यावेळी आता मानिनी म्हणते, बाळा अगं आम्हाला वाटलं होतं ना, त्यापेक्षाही तू खूप समजूतदार आहेस बाळा. पण एक बोलू का, ते मगाशी घरी आल्यानंतर जे काही घडलं, त्या लग्नाचे खेळ वगैरे तुम्हाला खेळावे लागले, ते सगळं आम्हा दोघांच्या मनात अजिबात नव्हतं हा बाळा. मला माहित आहे तुम्हा सर्वांना त्याचा खूप त्रास झाला, पण सॉरी असं म्हणून ती नंदिनीची माफी मागते. आता फक्त आपल्या घराची तेवढी रीत आहे, सांगू का तेवढी, असं म्हणून नंदिनीला ती विचारते. तेव्हा देशमुखांकडील जी नवीन सून घरामध्ये येते ना, ती देवासमोर जाते देवघरामध्ये आणि स्वतः तेथे दिवा लावते. आता मगाशी काही ते अजिबात शक्य झालं नाही, पण आता काय आहे ना बाळा, दिवे लागण्याची वेळ आहे, तू येशील का असं मानिनी रिक्वेस्ट करूनच विचारते. तेव्हा नंदिनी आता हो असं म्हणते. अगं काव्याची मनस्थिती मला माहिती आहे खूपच वाईट असेल, कारण तू शांत आहेस आणि काव्याना खूप हळवी आहे. तू बोलायच्या अगोदर सुद्धा विचार करतेस आणि ती पटकन अशी बोलून जाते. काव्या जरा रागीट आहे, चिडकी आहे. आता मलाच तिला कसं विचारावं हे कळत नाही. जर मी विचारण्याऐवजी तू जर तिला विचारलं, तू जर तिला सांगितलं तर, पण तू तिची मोठी बहीण आहे म्हटल्यानंतर तू घेऊन येशील का बाळा तिला.
तेव्हा आता नंदिनी हो असं म्हणते. मग मानिनी म्हणते मी देवघराजवळ जाते आणि तेथे वाट बघते. तेव्हा आता नंदिनी समोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो की काव्याचा सामना कसा करावा आणि तिच्याबरोबर कसं बोलावं, तिला कसं भेटावं. कारण हे जे काही घडून गेले माझ्यामुळे, माझ्या लहान बहिणीला तिथे पार्थबरोबर लग्नासाठी जे काही उभं राहावं लागलंय ते आता खरंच तिच्यासाठी किती त्रासदायक असेल हा विचार नंदिनी करत असते. तर दुसरीकडे रम्या आता काव्याला म्हणते की आपण दोघींनी फ्रेंड्स व्हायचं का? म्हणजे तुला काही बोलावंसं वाटलं तर मला सांगत जा, आपल्या दोघींचं दुःख एकच आहे. त्यावेळी काव्या नकार देते आणि तिच्याकडे पाठ करून उभी राहते. तेवढ्यातच तेथे नंदिनी येते आणि काव्या असं म्हणून तिच्याकडे रडतच पाहते. तेव्हा काव्य आता नंदिनीकडे पाहत असते आणि रडत असते. तेव्हा तू रागवलीस का ताईवर असं ती विचारते. आता रम्या त्या दोघींकडे पाहतच राहते. त्यानंतर नंदिनी म्हणते माझ्यामुळे हे काय काय होऊन गेलं ग आणि माझ्यामुळे तुला या सगळ्याला सामोरं जावं लागलं. तेव्हा रम्या आता तेथे उभी राहून त्या दोघींचं बोलणं ऐकत हसत असते. त्यानंतर आता काव्या ही रागातच म्हणते की ताई. काव्याचा असा चढलेला आवाज पाहून आता रम्या तर लगेच काव्याकडे पाहू लागते. त्यावेळी आता काव्या ही रागातच म्हणते रम्या हे बघ तुझं बोलणं झालं असेल ना तर तू इथून जा, कारण आम्हाला आमची स्पेस हवी आहे, समजलं. मग आता रम्याचा तिथे चांगलाच ती अपमान करते. तर आता त्या दोघीही रम्याकडे तिच्या जाण्याची वाट पाहत असतात. तेव्हा रम्या म्हणते तुम्ही कंटिन्यू करा, मी जाते. त्यानंतर आता ती जाण्याचं फक्त नाटक करते आणि तेथे जिन्यावर जाऊन त्या दोघींचं बोलणं ऐकू काव्याला वाटतं की रम्या आता तेथून गेली आहे, परंतु रम्या तेथेच लपून बसलेली असते दोघी बहिणींचं बोलणं ऐकत. मग आता इकडे काव्य विचारते काय बोललीस तू ताई, की रागवली आहेस का माझ्यावर? तर हो रागवली आहे मी तुझ्यावर. अगं ताई तू काय केलंस हे? अगं लग्न केलंस ते सुद्धा जीवाबरोबर. असं म्हणून ती आता थोडी थांबते. तेव्हा नंदिनी एका क्षणी काव्याकडे पाहतच राहते. त्यानंतर काव्य आता विचारते का केलंस लग्न ताई, तू का केलंस? अगं ताई तुझ्याकडनं ही अपेक्षा अजिबात नव्हती ग. त्यावेळी नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणते आज तुझा आणि माझा दोघींचाही दिवस आहे ना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच गेला आहे काव्या. आता तू तरी आणखी काही अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नकोस काव्या. असं म्हणून त्या दोघीही आता खूप रडू लागतात. तर आता रम्या डोकावून त्या दोघींकडे पाहत त्या दोघींचं बोलणं चोरून लपून ऐकू लागते आणि गालातच हसते. कारण नंदिनी आणि काव्याची जी मनस्थिती झालेली असते आणि त्या दोघीही ज्या प्रकारे रडत असतात, नंदिनी बरोबर बरं झालं पार्थचं लग्न झालं नाही हेच फक्त तिला हवं असतं आणि म्हणून ती मात्र आता नंदिनीची मजा घेत असते. त्यानंतर आता नंदिनी पुन्हा एकदा आपले अश्रू पुसते आणि म्हणते काव्या अगं जे काही झालं ना ते पूर्णपणे चुकीचं झालंय, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता ग. अगं तुझा झाला ना अगदी तसाच नाईलाज झाला माझा. तेव्हा नंदिनी अशी सत्य परिस्थिती समजावून सांगते. त्याच वेळी आता काव्या नंदिनीवर ओरडत विचारते काय नाईलाज? अगं ताई तू याला नाईलाज समजतेस, नाईलाज म्हणतेस? अगं तू बोलली असतीस ना, तू सांगितलं असतंस ना की नाही करणार मी लग्न, असं म्हणून आता ती खूप रडत असते. मग आता तू नकार देऊ शकली नसतीस का ग ताई, असं म्हणून आता रागातच काव्या तिला जाब विचारू लागते आणि मग म्हणते तिकडे परंपरेच्या नावाखाली मी ऑलरेडी माझा बळी दिला नव्हता का ताई? तेव्हा नंदिनी म्हणते अगं माझाही बळीच गेलाय काव्या. अगं माझंही लग्न मोडलंय पार्थसोबत, समजतंय की नाही तुला? अगं तुला माहीत नाहीये काव्या, जर तू तिथे असतीस ना तर तुला समजलं असतं की लोक काय काय नाही बोलले मला. तू तर अगदी मोठी झालीस ग आणि त्याग सुद्धा केला, पण मी लोकांच्या नजरेमध्ये बदनाम त्याचबरोबर पळून गेलेली कॅरेक्टरलेस मुलगी झाले. तेव्हा काव्याला आता हे ऐकून मोठा धक्काच बसतो. मग रम्या मात्र गालातच हसत असते की नंदिनीवर एवढे मोठे आरोप केले गेले आणि तो मामाचा मुलगा शंकर आहे ना तो तर मला सेकंड हँड म्हणाला, असं म्हणून आता नंदिनी खूप रडू लागते. तर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा काव्या म्हणते की असं म्हणाला तो तुला नंदिनी ताई? आता काव्याला मोठा शॉक बसलेला असतो की तो शंकर सुद्धा माझ्या ताईला एवढं बोलला. मग त्यानंतर नंदिनी म्हणते शेकडो ठिणग्या माझ्या अंगावर पडत होत्या जेव्हा पार्थचं आणि तुझं लग्न मी स्वतः होताना पाहिलं. अजून एकदा त्याच ठिणग्या जेव्हा पडल्या ना जेव्हा लोक मला बोलत होते आणि जीवाबरोबर माझं लग्न झालं ना तेव्हा, कारण मला ते लग्न करायचंच नव्हतं.
तेव्हा आता काव्य विचारते, ताई अगं म्हणजे हे लग्न कुणालाही नको आहे ना, तुला सुद्धा आणि मला सुद्धा. हे नातं पण नको आणि हे लग्न पण नको, हे मंगळसूत्र पण नको आहे. आता तर मला काहीच नको आहे. मग आता रम्या मात्र हसू लागते, कारण काव्य पार्थ बरोबर आता राहणार नाही हे तिला आता वाटत असतं. त्यानंतर आता काव्य विचारते की आपण संपवून टाकू हे सगळं ताई, मंगळसूत्र सुद्धा नको आहे आपल्याला, हे नातंच आपण संपवून टाकू. हे ऐकताना नंदिनीला जोराचा धक्काच बसतो. मग नंतर आता ती म्हणते की काढून टाक हे मंगळसूत्र ताई, असं म्हणून काव्य आता ते मंगळसूत्र काढून टाकू लागते. तेव्हा असं म्हणून ती आता खूप रडत असते. त्याच वेळी आता नंदिनी तिला शांत करण्याच्या प्रयत्नात असते आणि म्हणते, काव्या भानावर ये, अगं ये ना भानावर, अगं काव्या ते मंगळसूत्र आहे ग, असं काढू नकोस ना ते गळ्यातनं. त्याच वेळी आता, ताई हे मंगळसूत्र नाहीये, अगं फास आहे हा माझ्या गळ्यातला, अगं बघ ना हे मंगळसूत्र म्हणजे ना माझ्या गळ्याला लावलेला हा यांनी फासच आहे, माझा जीव अक्षरशः गुदमरतो याच्यामुळे, अगं मला तर असं वाटतंय गुदमरून माझा जीव जाईल, त्याच्या अगोदर काढते ना मी हे मंगळसूत्र, असं म्हणून आता ती नंदिनीला मंगळसूत्र काढण्याबद्दल सांगत असते. मग आता काव्या खूपच हायपर झालेली असते. त्यावेळी ती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, मला काढायचंय ताई हे मंगळसूत्र, मला नको आहे हे नातं, नको आहे काही संसार. त्यावेळी आता नंदिनी तिला समजावते, बाळा काव्या, अगं एवढी हायपर नको होऊस, प्लीज जरा शांत हो, अगं तू आता इथे कसलीही काळजी करू नको, मी आहे ना इथे तुझ्यासोबत. तेव्हा काव्य विचारते, काय उपयोग काय आहे त्याचा, अगं काय फायदा काय आहे ताई, आणि तू आता इथे माझ्यासोबत असल्याचा काय फायदा सांग ना मला. तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसतो की काव्या अशी का बोलतीये. मग आता रम्या मात्र दोघींकडे पाहून खूप हसू लागते. त्यानंतर काव्य आता खूप रडत असते आणि नंदिनीला जाब विचारू लागते, जेव्हा मी त्या परंपरेच्या नावाखाली सप्तपदी चालत होते तेव्हा होती कुठे माझी ताई, असं म्हणून ती नंदिनीला जाब विचारते. पण आता आली माझी ताई परत, पण याच घरात लग्न करून आली, अगं तू याच घरात लग्न करून आली, असं म्हणून काव्या तिला विचारत असते आणि म्हणते, तू या घरात लग्न करून का आलीस, असं म्हणून ती आता डोक्यालाच हात लावते. तेव्हा नंदिनीला काहीच कळत नाही काव्याच्या या बोलण्याचा अर्थ नक्की काय आहे. तर दुसरीकडे पार्थ हा रूममध्ये असतो. त्याच वेळी आता जीवा हा तेथे येतो. आता जीवा हा खूपच रडत असतो. तेव्हा जीवाला आता काही सुचत नसतं आणि पार्थची अवस्था झालेली असते हे जीवाला चांगल्या प्रकारे माहीत असतं. मग त्यानंतर आता ते दोघेही एकमेकांच्या समोर अगदी शत्रूसारखेच उभे राहतात आणि दोघेही अगदी एकाच वेळी काय गरज होती लग्न करण्याची असं म्हणतात आणि मग दोघेही एकदम एकमेकांकडे पाहत शांत राहतात. त्यानंतर पार्थ विचारतो, काय गरज काय होती तुला लग्न करण्याची नंदिनी बरोबर. मग आता जीवा रागातच म्हणतो, कारण तुम्ही दोघांनी घोळ घातला ना, म्हणून करावं लागलं मला तिच्या बरोबर लग्न. पण मी एक विचारतोय दादा तुला, तुला काय गरज काय होती त्या काव्याबरोबर लग्न करण्याची. तेव्हा आता पार्थ म्हणतो, तुम्हा लोकांना कसं सांगू कसं समजावू ना हेच कळत नाही मला. अरे बाबा तिथे काय झालं होतं तुला माहीत नाही. तिथे त्या लोकांनी रीती रूढी परंपरा या सगळ्याच्या नावाखाली काठ्या आडव्या करून तेथे उभे राहिले होते. मी नंदिनीला शोधायला चाललो होतो, पण त्यांनी मला लग्न मंडपाबाहेर जाऊ सुद्धा दिलं नाही. मी अगदी काय काय नाही केलं बाहेर पडण्यासाठी, नंदिनीला शोधण्यासाठी, पण या लोकांनी ऐकलं नाही म्हणजे ऐकलं नाहीच. अरे आईच्या डोक्यावर काचेचा ग्लास त्यांनी फोडला, आम्हाला जिवंत जाळण्याची धमकी त्यांनी दिली. मी नंदिनीला शोधायला जाणार होतो तर गाडीसकट जाळण्याची धमकी त्यांनी दिली तर दिली आणि घरच्यांना सुद्धा खूप त्रास दिला. तू असताना तर तेच पार्थ जीवाला सांगत असतो. त्यावेळी आता जीवा म्हणतो, मी असतो ना तर ही वेळच आली नसती पार्थ दादा. आता ते दोघेही एकमेकांवरच खूप भडकलेले असतात. त्याच वेळी आता पार्थ हा त्याच्याकडे पाठ करून उभा राहतो आणि खूप रडू लागतो. तर दुसरीकडे नंदिनी काव्याला अजूनही समजवण्याच्या प्रयत्नात असते, परंतु काव्या काही समजून घेतच नसते. ती आता ते गिफ्ट्स असतात ते इकडे तिकडे फेकू लागते. मग नंदिनी आता म्हणते, काव्या अगं तू हे काय करतीस, अगं तुझ्या कोणत्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर आता देऊ मी, सांग ना. तर काव्य आता तिच्याकडे पाहत सुद्धा नसते. त्यानंतर नंदिनी म्हणते, अगं म्हणजे त्या गावातल्या लोकांसारखंच तू सुद्धा मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंसच ना काव्या. अगं सगळं माहीत असून तू पुन्हा पुन्हा मला विचारतीयेस मी का केलं लग्न म्हणून. अगं खरं तर हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे काव्या.
अगं तू का केलंस पार्थ बरोबर लग्न, असं म्हणून ती काव्याला आता सरळ सरळ प्रश्न विचारते. तेव्हा काव्य आता धक्क्यानेच नंदिनीकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या ही रडतच म्हणते, ताई तुझ्या वेळी सिच्युएशन वेगळी होती, तू नाही म्हणू शकत होती, अगं तू का नाही बोललीस. तर आता दुसरीकडे पार्थ सुद्धा विचारतो की तुला नंदिनी बरोबर लग्न करायला कुणी सांगितलं होतं जीवा. मग आता रागातच जीवा म्हणतो, मला वाटलं करावं नंदिनी बरोबर लग्न म्हणून मी केलं. आता तू कोण आहेस मला विचारणारा, आणि आता ती नंदिनी जीवा देशमुख आहे, समजलं. तेव्हा पार्थच्या पायाखालची जमीन सरकते. तर जीवा विचारतो, काय करणार काय आहेस तू. मग आता रागातच पार्थ हा त्याच्याकडे पाहतो आणि जीवाची कॉलर पकडून खूप जोरात ओरडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब